तिथे नाही, तिथे. मम्मा काय आहे हे? आपल्या राजवाडे घराण्यात प्रसादात पिठी साखर घालायची प्रथा आहे की नाही? मग आज प्रसादात मीठ पडेल. मॅडम पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य आणलंय. माझं गुरुजींशी पण बोलणं झालंय. ते महत्वाचं होतं का? महत्वाचं काय रोहिणी? प्रसाद वेळेवर होणं हे महत्वाचं आहे ना. मग बघत काय बसली आहेस? ये आणि जा, स्वानंदीला दे. आणि बाकीचा स्टाफ कुठे आहे? किती काम करशील एकटी? आहेत ना. मग त्यांना कामाला लाव. बिचारी. आणलीस दे. अगं तुमच्याकडे साखरेऐवजी पिठी साखर वापरतात का? हो. समर की राहुल, तू जा कामाला जा. थँक्यू. स्वानंदी, ठीक आहेस ना तू बाळा? कधीपासून तिथेच आहेस चुलीजवळ? पाणी बिळी मध्ये मध्ये पितेस ना? डिहायड्रेट व्हायला होतं ना म्हणून. नाही रे जमतंय. सगळं कशाला स्वतःवर घेतेस? काही मदत लागली तर सांग ना, मी आहे, अर्पिता आहे. काही लागलं तर सांगेन मी, लाजणार नाही. मला काय वाटतं, तू तयारी करून घेतेस का? म्हणजे आता लोक येतील, पूजेला बसायचंय ना. आम्ही बघतो ना इथे, आम्ही आहोत ना, मी आहे, अप्पी आहे. हो नक्की का? खरं तर झालंच आहे. एक 5 मिनिटं फक्त वाफ देऊया. आम्ही बघतो. जा तयारीला लाग. आलेच हा मी. अप्पी बघ ना, शिरा टेस्ट करून. अतिशय वाईट शिरा झालेला आहे. चला, म्हणजे आता लोक शिरा खातील आणि मग सिद्ध करतील स्वानंदी जगातली वाईट सून आहे. कसं उकडू शकतो यार? खूपच जास्त गरम होते रो. आणि या साड्या, आय स्वेअर तुम्ही दिवसभर कशा काय घालता? हॉरिबल गरम होतं यार. रो काहीतरी कर ना यार प्लीज. हो आदिरा, तू शांत हो. आधी मला सांग, तुला काय होतंय नक्की? अरे मला खूप गरम होतंय, मला कळत नाही मी काय करू. सुष्मिता, तिला जरा पाणी दे थंड. तू आदिरा एक काम कर, तू इथे बस, मी खिडक्या ओपन करतो, म्हणजे तुला थोडं अजून बरं वाटेल. रो आर यू किडिंग? अरे इकडे एसी चालू असून तिची हवा येत नाहीये. खिडक्या उघडून काय होणार आहे? काय करायचं यार? मी एक काम करते, मी एसीच ऑर्डर करून टाक. आदिरा अगं. अरे मला उकाडा अजिबात सहन होत नाहीये. एक ऑर्डर करू की 2? म्हणजे 1 फॉर हॉल आणि 1 फॉर बेडरूम. ओके, दिस इज अनबेरेबल. मी हे सहन नाही करू शकत. ऐका ना, 2 मिनिटं बाजूला येता? आता इथे महत्वाचं आहे. मी काहीतरी माझ्या समोर महत्वाचंच बोलतोय. 2च मिनिटं या ना. तुम्हाला कळत नाही का, माझ्या समोर काही महत्वाची माणसं थांबलेत, मी त्यांच्याशी बोलतोय. हो पण मला महत्वाचं बोलायचं आहे. मी सुद्धा महत्वाचंच बोलतोय. आता काय करू? माझ्या चुकीमुळे पाहुण्यांना खारट शिरा खावा लागणार आहे. अरे बापरे, बऱ्याच जणांना शिरा देऊन झालाय. सगळेजण इतक्या आवडीने
खारट शिरा कसं काय खातात? खरंच शिरा गोड आहे. हे कसं काय झालं? तेच म्हणते मी, हे कसं काय झालं? आपण स्वतः ती साखरेची बरणी मिठाच्या जागी रिप्लेस केली होती ना, आणि स्वानंदी आपल्या डोळ्यासमोर ते सगळं मीठ प्रसादात टाकलं होतं ना. हो मग हे असं कसं झालं? नाही कळते काही. स्वानंदी, मी आजीची मैत्रीण नंदा आजी. हो अच्छा. नंदाजी नमस्कार करते हा. कुठली बघ. आणि काय आजी, आदिराच्या लग्नाला आलीच नाहीस तू? अरे लांबचा प्रवास नाही करत मी आता, पण मी आज आले ना म्हणून तुम्हा दोघांना आशीर्वाद द्यायला. समर, तुझ्या आजीचं स्वप्न तू पूर्ण केलंस हो. छानशी नाचून आणलीस तिच्यासाठी. अगं स्वानंदी, काय सुंदर प्रसाद केलायस ग तू. अगदी खरंच चव आहे तुझ्या हाताला. शिरा सगळ्यांना मुळात आवडलाय कसा? आता जेवायलाच यायला पाहिजे तुझ्याकडे. कधी या. स्वानंदी, पिंट्या गुरुजी निघतायत. सुखी राहा, अखंड सौभाग्यवती हो.